नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 58% वाढीव महागाई भत्ता DA आणि रखडलेली 4 महिन्यांची थकबाकी एरियर्स याबद्दल सध्या मोठी चर्चा सुरू आहे. मार्चच्या पगारात नक्की किती वाढ होणार आणि जुलै ते ऑक्टोबर 2025 ची थकबाकी कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी बोलूया महागाई भत्त्याबद्दल. राज्य सरकारने 5% DA वाढीचा निर्णय घेतल्यानंतर आता तो 58% वर पोहोचला आहे. नोव्हेंबर 2025 पासून हा वाढीव DA नियमित पगारात लागू करण्याचे आदेश देण्यात आले होते. जर आपल्या विभागातील काही कर्मचाऱ्यांचा पगार अजूनही 53% दराने होत असेल, तर मार्च 2026च्या पगारात जो एप्रिलच्या सुरुवातीला मिळेल, हा 58% DA रोखीने आणि अपडेटेड स्वरूपात मिळणार आहे. यासाठी कोषागार कार्यालयांना ट्रेजरी बिल अपडेट करण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 ची 4 महिन्यांची थकबाकी कधी मिळणार? मित्रांनो, ही थकबाकी तुमच्या बेसिक पेच्या 5% दराने मोजली जाईल. शासन स्तरावर या थकबाकीच्या वितरणाबाबत हालचाली वेगवान झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या पगारासोबत किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. जर तुमची थकबाकी मोठी असेल तर ती 2 टप्प्यात मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु मार्चच्या बिलांमध्ये याची तरतूद करण्याचे संकेत मिळाले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. त्यामुळे पगारात जरी वाढ दिसत असली तरी इन्कम टॅक्स मोठी कपात होऊ शकते. ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप टॅक्स सेव्हिंग डिक्लेरेशन पूर्ण केले नाही, त्यांच्या पगारातून मोठी रक्कम कापली जाऊ शकते. त्यामुळे थकबाकी आणि वाढीव DA मिळाला तरी हातात येणारा प्रत्यक्ष पगार नेट सॅलरी तुम्हाला अपेक्षेपेक्षा थोडा कमी वाटू शकतो. हे टाळण्यासाठी आपल्या सेवार्थ पोर्टलवर ड्राफ्ट पे बिल नक्की तपासा. थोडक्यात सांगायचे तर मार्च 2026चा पगार राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे.